थँक यू नितीन. तर पाहिजे कोणता संघ टॉप 3 मध्ये जातोय. नितेश गोलंदाजी मार्कस टाकला विशाल ऑन साईडला पूल करायचा होता व्यवस्थित चेंडू मिडल होत नाही स्टिकरवर यावेळेला चेंडू लागतोय आणि ज्युनियर अजय चूक करत नाही मिडॉनला. बिग विकेट विशाल म्हात्रे बॅक टू पॅव्हिलियन. आहे दिलदार मोठ्या मनाचा नेता आहे तो गोरगरिबांचा आपल्या डोंबिवली शहरात निवडून येणार राजू पाटील मनसेचा आपल्या डोंबिवली शहरात निवडून येणार राजू पाटील मनसेचा आपल्या डोंबिवली शहरात निवडून येणार राजू पाटील मनसेचा आपल्या डोंबिवली शहरात निवडून येणार राजू पाटील मनसेचा. थँक्यू डीजे. तर नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू केतन येतोय. केतन मात्र येतोय. 2 सामन्यात नव्हता पण आता केतन आलाय. एक केतन आपण पाहू शकता निशांजी स्पोर्ट्स वाकलन संघाची ओळख. हा केतन मात्र देखील तेवढाच कॅलिबरचा खेळाडू आहे. 4 षटकांचा सामना टॉप 3 मध्ये कोणता संघ जातो पाहायचंय. गौदी खार्डी की जर्मन निळजे. जर्मन निळजे संघाचा प्रवास खूप खरतर राहिला आज. हा चेंडू लॉफ केला यावेळेला चेंडू खूप उंच गेलाय क्षेत्ररक्षक येतोय चेंडू 1 बाउंड चेंडू सीमा पार देदनादन चौकार. आहे निशाणी ती इंजिन थँक्यू त्याच्या डीजे. उद्या जे संघ परफॉर्मन्स करणार त्यांनी वेळेवरती उपस्थित राहायचंय. 8 वाजता आपण तर 8:30 ला तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. 9 वाजता आम्ही टॉस करू. पहिला सामना असणारे नितेश पाटील गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू पुन्हा एकदा लॉप केलाय पॅरास्टोक षटकार. रवी म्हात्रे काय चांगलं क्षेत्ररक्षण दाखवत सीमा रेषेच्या बाहेर. थँक्यू डीजे. उद्या पहिला सामना असणार आहे जय मसोबा क्रिकेट संघ मानेर विपक्ष एडुटणे बेतोडी विपक्ष दहिसर. तिसरा सामना असणार आहे सोनारपाडा विपक्ष दातिवली आणि चौथा सामना असणार आहे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे विपक्ष नागाव. नितेश गोलंदाजी मार्क शाकला केतनला आपण पाहू शकता. चेंडू ऑन साईडला पूल केलाय चेंडू जातो कार्पेटच्या मध्ये वाईडिशची लोंगनला आपण चेंडू जातो जोपर्यंत चेंडू फीड होईल. 2 धावा झाल्या असत्या मानस होतं पण धाडच नव्हतं. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता यावेळेला एक गडी बाद 11शी धावसंख्या. गौदी खार्डी संघ नाणेफेकी परास्त झाल्यानंतर इथे आपण ही स्पर्धा पाहता अध्यक्ष चषक देसाई गाव अतिशय चांगलं आयोजन आपण बघतो. आज दुसरा दिवस शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांचे खेळाडूंचे प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. प्रेक्षक भरपूर प्रमाणात आलेत. अमित देखील सामना एन्जॉय करतायत. काल देखील त्यांनी त्याच जागेवरनं सामना एन्जॉय केला होता. आपल्या भावाची फलंदाजी पाहिली काल. आज पायचं सपोर्ट आहे त्यांचा देखील दोन्ही संघांना. तर गोलंदाजी मार्कवर येतो आपण पाहिले तर सिनियर अजय. तर अनिकेतसाठी पारितोषिक आले 3 षटकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आले. शशी यांच्याकडून पारितोषिक आले. तर स्ट्रायकेनला आपण पाहू शकता केतनला आपण पाहू शकता. चेंडू ऑन साईडला कॅच होता वेगाने इम्प्रेस करतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरेख गोलंदाजी बघायला मिळाले. आज खूप चांगला खेळ केलाय जर्मन निळजे संघाने. पाठबळ भरपूर आहे या संघात. दोन्ही संघाचे पाठीराखे भरपूर प्रमाणात आहेत. अजय गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड दकडे मार्क करतोय. चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता. त्याच प्रकारचा चेंडू आणि त्याच प्रकारचा स्ट्रोक बघायला मिळालाय. अनिकेत निगुगर येतोय यावेळेला बातचीत करतोय. नो स्ट्राईकचा फलंदाज म्हणजे आरशाचं काम करतोय. एक्झॅक्टली सांगतोय. संतोष मामा डायगर यांना विनंती करतोय यायचं आपण व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. संख्या 11 पुन्हा अजय गोलंदाजी मार्कवर राऊंड दकडे मार्क होतो. हा चेंडू लॉफ केला यावेळेला मिस टाइम शॉट आहे पाहिजे. झेल होतोय का केतन आहे चूक होते यावेळेला. एक सोपा झेल सुटला जातोय. सुरेख गोलंदाजी सिनियर अजयच्या माध्यमातून एक सोपा झेल सुटलाय. काही हरकत नाहीये. असे आपण म्हणजे असे प्रकार क्रिकेटमध्ये घडत असतात. अवघडातील अवघड झेल पकडले तर सोपे झेल सुटले जात आहेत. शशीसाठी पारितोषिक आलेलं आहे.
अनिकेतसाठी पारितोषिक शशी यांच्याकडून 3 षटकार्थी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हा चेंडू लॉफ केला, यावेळेला खूप चेंडू उंच केलाय, लांबी मात्र प्राप्त होत नाहीये. फलंदाज बाद. नितेश पाटील खूप चांगला झेल पकडतोय. अनिकेत बॅक टू पॅव्हिलियन. स्पर्धेचा पण नितीन काळेंचा शेवटचा दिवस असणार आहे. तर नवीन फलंदाज प्रल्हाद पाटील. हा मैदान त्याच्यासाठी खूप लकी ठरलाय. या मैदानातूनच त्याला मोठं आपण नाव मिळालं आणि प्रल्हाद पाटीलची खऱ्या अर्थाने ओळख झाली. नितीन 12 चेंडूमध्ये 42 धावा करायच्या आणि 7 चेंडूमध्ये 42 धावा केल्या होत्या. अजय गोलंदाजी मार्कवर. चेंडू लाईन पावी लागणारे लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पंच वाईट चिकून करतात. बहर धावसंख्या 10 फलकती 13 धावा 2 गडी बाद 13 धावसंख्या आपण पाहू शकता. सलामीची जोडी मात्र डगआउट मध्ये गेली आहे. प्रल्हाद आणि केतनला मात्र चांगली फलंदाजी करावी लागणार. अजय हा चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा होता. बॅटची कडा घेऊन चेंडू मागे सरकतो. यावेळेला एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलकती आपण पाहू शकता. 14 धावा. प्रल्हाद पाटील आलाय चेंडू बाकेत. अजून या षटकातील एक चेंडू. खूप चांगली गोलंदाजी केली सिनियर अजय पाटीलने. अनुभव का असं दाखवून दिलंय. कारण नितीन मित्र म्हणेल माणसाचे कर्म आणि अनुभव 2 गुरु आहेत. कर्म लढायला शिकवतोय, अनुभव जिंकायला शिकवतोय आणि अनुभवाची सिद्धोरी इथं मात्र पाठीशी घेऊन खूप चांगली गोलंदाजी करतोय अजय पाटील सिनियर. ज्युनियर अजय पाटील कॅप्टन आहे. शॉट थर्डमॅनला आपण ज्युनियर संतोषला पाहू शकता. शॉट फाईन लेग क्षेत्र सर्कल मध्ये अजय पाटील गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेनला प्रल्हाद पाटीलला आपण पाहू शकता. ऑनसाइड लॉफ केला. यावेळेला कॉटन बॉलची संधी आहे. फलंदाज बाद. बिग विकेट. प्रल्हाद पाटील बॅक टू पॅव्हिलियन. शिर्डीचा हो बाबा शिर्डीचा. अजयने या षटकामध्ये धावा दिल्यात फक्त आणि फक्त 3 आणि 2 गडी बाद केल्या. काय म्हणतो ते अजय पाटील सिनियरसाठी काय गोलंदाजी केली मैदानात. शेवटच्या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण सामना. नितीन इथून जो संघ जिंकेल तो कमीत कमी एक ट्रॉफी आणि रोख रक्कम आपण घरी घेऊन जाऊ शकतोय. तर नवीन फलंदाज सूरज फौजदार हा डिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. केतन आणि सूरज जोडी 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय. केतन पाटील येतोय. WTC चे प्रॉपरेटर देखील आहेत. केतन पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 14 धावा झाल्यात. 2 सामन्यात खूप चांगली गोलंदाजी केली नितीन या गोलंदाजाने. आता पाहिजे अंतिम सामन्यात कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. शांत वातावरणामध्ये हा चाललेला सामना आपण पाहतोय. इथून जो संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये दुसरा संघ पोहोचेल. आज केतन तो सूरज. चेंडू चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. लवकर शॉर्ट सिलेक्शन केलं. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. पंचांकडे पाहिलं जात आहेत. पंच मनोज गुप्ता सांगतायत की आपण चेंडू एक्झॅक्टली पिचिक झाला कुठे आणि कुठून निघून गेला बाहेर. केतन गोलंदाजी मार्कवर. केतन पाटील राईट आर्म ओर तिकडे मारा करतो. आमच्या समालोचक कक्षा इनकडून आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहतोय. केतन सूरज. चेंडू लाईन पावी लागणारे ऑप्शनच्या भरपूर बाहेर चेंडू पिच झाला. यावेळेला पंच वाईट चिखून करतायत. वंत दवेने भर धावसंख्या 10 फलकत आपण पाहू शकता. यावेळेला 15 धावा. केतन पाटील गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला सूरज फौजदारला आपण पाहू शकता. संध्याकाळचं वातावरण आपण पाहू शकता. थोडंसं दुःखमय वातावरण आपल्याला जाणवतंय मैदानात. ऑन साइडला पूल केलाय. शॉर्ट पिच चेंडू होता. पंचांचा इशारा काय तो पाहिजे षटकार.
21. तर शशी यांच्याकडून देखील पारितोषिक आलंय सुरजसाठी 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. 1 षटकार मारलाय. दिलीप पाटील देखील सामना एन्जॉय करतात आमच्या समालोचन कक्षाकडून. स्वागत आहे दिलीप आपलं देखील. एक जबरदस्त गोलंदाज आहेत. फिरकीचा जादूगर म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. केतन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचन कक्षा एंडकडून राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क होतो. स्ट्रायकरला सूरज फौजदार आपण पाहू शकता. 1 षटकार दाखवलंय. चेंडू पुन्हा एकदा चेंज पेस गतीमध्ये परिवर्तन केलाय. चेंडूला बाहेर काढला यावेळेला लेग ब्रेकच्या माध्यमातून. पडल्यानंतर चेंडू फिरकी घेतो यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी बघायला मिळेल केतनच्या माध्यमातून. षटकार आल्यानंतर चांगलं प्रत्युत्तर देतो यावेळेला. त्यानंतरचा चेंडू डॉट फेकतोय. तर पाटील देखील सामना एन्जॉय करतात व्यासपीठावरनं. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नेहमी पाठबळ राहिले या संघाला. केतन गोलंदाजी मार्क टाकला सूरज. चेंडू ऑन साइडला पुल केलाय. शॉर्ट पिच चेंडू होता. खेचून घेतला यावेळेला मिड विकेट सीमारेषा पार करतो. षटकार. धावसंख्या 10 फलकार्थी जय गावदेवी खार्डी संघाचे आपण पाहू शकतो. 27. 2 फलंदाज बाद झालेत. 3 फलंदाज बाद झालेत. करा. प्रल्हाद बाद झालाय. अनिकेत बाद झालाय. विशाल बाद झालाय. केतन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. सूरज या षटकात 2 षटकार दाखवलेत. चेंडू ऑन साइडला खेळायचा होता यावेळेला. डायरेक्ट हिटची संधी होती यावेळेला. लेगबायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकतो. 28 धावा. 3रं षटक प्रगती पथावर आहे. त्यानंतर अजून 1 षटक बाकी आहे. पाहायचं किती धावा होतात या अंतिम सामन्यात आणि किती धावांचं लक्ष राहत आहे जनुमान आपण निळजे संघासमोर. त्या संघाची फलंदाजी देखील खूप खोलवर आहे. ज्युनियर अजय आपण पाहू शकतो. केतन, विशाल, नितेश. आज योगेश पाटील सारखा फलंदाज नाहीये संघामध्ये. यष्टीरक्षक फलंदाज. केतन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. केतन चेंडू ऑन साइड बॅकवर्ड जाऊन स्क्वेअर कट करतोय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावर चेंडूला उडवतोय. आउटफील्ड फास्ट आहे यावेळेला. चांगलं क्षेत्रक्षेत्र डीप पंत क्षेत्रक्षकाला चेंडूला फीड केले. 3 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता यावेळेला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावसंख्या आपण पाहू शकता. BS पाटील या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. क्रिकेटला नेहमीच सपोर्ट असतं. खेळाडूंना देखील भरपूर सहकार्य करतात. BS पाटील या आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. त्यांचे सुपुत्र देखील विकास आपण खेळताना पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवर येतं. अंतिम षटक आतिश येतो यावेळेला. आतिश पवार पचता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. अंतिम षटक श्लोगोरचं षटक खानामारीचं षटक केतन पाहिजे कशा प्रकारे करतोय. नुसटाकला सूरज. या अंतिम षटकात किती धावा येतात आणि किती धावांचं लक्ष राहतंय जन्म निळजे संघासमोर. ऑफसाईडला क्षेत्रक्षण थर्ड मॅन. 1 क्षेत्रक्षण पॉईंट. बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्रक्षण पाहू शकता. चेंडू बॅकचे करा घेऊन चेंडू मागे सरकतो यावेळेला. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. डायरेक्ट हिट झाला होता चेंडू पण वेगाने मात्र सिंगल कंप्लीट करतोय. संख्या 32. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आतिश पवार गोलंदाजी मार्कवर. शेवटच्या टप्प्यात पुढचा चेंडू स्ट्राइक एंडला फलंदाज सूरज फौजदार. 2 षटकार दाखवलेत. आतिश पवार देसेगाव एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. चेंडू अतिशय सुरेख टायमिंग. शॉट ऑफ द डे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. चेंडू जातो यावेळेला कव्हर सीमारेषा पार. षटकार.
जे फ्रंट फुट आले हाफ वॉली करून चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिजन मधनं यावेळेला सीमा पाडतो सुरेख फटका बघायला मिळालाय. सूरज फौजदार यासाठी जाणला जातोय. आता मात्र येणारे चेंडू खूप चांगल्या प्रकारे फेकावं लागणार आहे आतिशला. आतिश पवार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सूरज 13 चेंडू मध्ये 31 धावा टाळून देते सूरजसाठी. जरा आतिश हा चेंडू ऑन साइडला. काय फटकाय काय नजाकत आहे. चेंडू जाऊन विसावतो यावेळेला सीमा रेषा पार. षटकार. माझे मनान भरली सकवरी काकू कॉम्प्लेट वाली होशील का माझी नवरी. माझे मनान भरली सकवरी. अडचणीत असताना मात्र फाईट बॅक कर. इथं मात्र धावांचा वेग वाढतोय. मग अशी ऑफ साइडला तर ऑन साइडला. एक षटकाराला 2000 रुपये 5000 रुपये. क्या बात आहे. 500. अहो दादा तुम्ही असा इशारा करता मला काय समजत नाही. नितीन असे आपण पहिले हातवारे आपण बरेचसे समाजलो नंतर सांगेल. आतिश गोलंदाजी मार्कवर. चेंडू यावेळेला लाईन पाहावी लागणे. पंच वाईटची खून करतायत. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 45 चेंडू बाकी आहेत. जितेश आम्हाला सांगतायत की अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आतिश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला सूरज फौजदार. चेंडू ऑन साइडला लीडिंग एज. यावेळेला चेंडू जातो फाईन लेगला. एक धाव इथे पूर्ण केली जाते. फलंदाज बाद. धावसंख्या 10 फलकात 1 ने पुढे सरकते. 46. बॉय विजय अल्लीमकर येतोय. स्ट्राईक सूरजकडे. हे 2 चेंडू आता फार चांगल्या प्रकारे फेकावे लागणारे आतिश पवारला. विजय विजय गडी किती बाद झाले. आतिश साइडला बॅकफुट जातोय. स्क्वेअर कट करतोय. आउटफील्ड पास आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय सीमा पार. धाव संख्या 10 फलकात 50 कंप्लीट. थँक्यू डीजे. सूरज फौजदारची जर फलंदाजी आवडली असेल टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत. काय फलंदाजी करतोय. संकट मोचक म्हणून आला आणि खूप चांगली भूमिका बजावतोय. 50 धावा. आतिश चेंडू सर्रा बॅटने खेळलाय. डाऊन द ग्राउंड. चेंडू जातो यावेळेला लॉंग ऑनला. फलंदाज बाद. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 51-52 धावांचं लक्ष. विकेटचा विचार केला तर आपण विकेट गेले आतापर्यंत 4 गडी बाद. 51-52 धावांचं लक्ष असणारे. 5 गडी बाद झालेत. 52 धावांचं लक्ष असणारे. नितीनचा विचार केला तर 13च्या सरासरी धावा कुटाव्या लागणार आहेत. 5 गडी बाद झालेत. नितीन आताही विकेट गेल्या. 5 गडी बाद झालेत आणि 52 धावा करायच्यात. आता 51 धावा केल्यात आणि या षटकात अतिशय धावा आल्या तब्बल. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 20 धावा आल्या आहेत. पायचा 52 धावा. इथे मात्र जर्मन निळजे संघ कंप्लीट करतो की आपण येतोय. गावदेवी खाली त्यानं रोखतोय. जाण्यासाठी जाऊया शेवटच्या सत्रासाठी नितीन काळे यांच्याकडे. धन्यवाद डीजे. तर सूरज पाटीलसाठी
खाडी चषकाचे आयोजक दिनेश पाटील साहेबांकडे 2100 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालाय सूरज फोजारसाठी. 5 गडी बाद खाडी संघाने 51 धावा कुठल्यात 52 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 11 धावा होत्या. दुसऱ्या षटकात अजयने फक्त 3 धावा दिल्या होत्या. धावा होत्या 14. तिसरं षटक केतन घेऊन आले, त्याने धावा खर्च केल्या 17 आणि शेवटचं षटक घेऊन आले ते आतिश पवार ज्यांनी धावा खर्च केल्या त्या 20. तर रवी सुदाम मात्रे यांना विनंती होतो की आपल्या शुभास्य टायगरचे आमचे संतोष मामा यांचा इथे सत्कार करायचे. शशी यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपये. सूरज फौजदारसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. संतोष मामा यांचा इथे सन्मान केला होतोय. कॅमेरामॅनला विनंती असेल. 24 चेंडू आणि 52 धावांचं लक्ष आहे. या स्पर्धेत अजय पाटीलने खूप चांगली गोलंदाजी केली. या मॅच मध्ये फक्त त्याने 3 धावांचं षटक फेकलंय आणि 2 गडी त्याने महत्वाचे बाद केले. अनुभव काय असते पूर्णपणे दाखवून दिलं अजय पाटीलने. आणि 31 धावांची खेळी सूरज फोजारने वैयक्तिक 31 धावांची खेळी केली. त्यामुळे दिनेश रमण पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज आणि शशी यांच्याकडनं 1000 रुपये. 3000 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच मिळणार आहे सूरज फौजदारला. खूप चांगला क्रिकेटर आहे, फ्लेक्झिबल क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतो सूरज फौजदार. लक्ष 52 धावांचे 72 धावांचा पाठलाग पहिल्या मॅच मध्ये केला. त्यानंतर 31 धावांवरती थांबवलं पडले संघाला आणि आता पुन्हा तिसऱ्या मॅच मध्ये धावांचा पाठलाग करावा लागेल निजे संघाला 52 धावांचा. तर सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाली नितेश पाटील आणि योगेश पवार. आणि पहिले षटक घेऊन येत आहेत गोलंदाज अनिकेत निगुकर ज्याने या स्पर्धेत एक विकेट हॅट्रिक सुद्धा त्याच्या नावावरती आहे. एक फोट्रिक तुम्ही पाहिली सचिन भोईर उंबारली. एक हॅट्रिक पाहिली ओमसाई आगासन संघाचा विराज मुंडे ज्याने या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण केली. 3 विकेट हॅट्रिक आतापर्यंत तुम्ही पाहिलेत. एकही अर्धशतक या स्पर्धेत पाहिलं नाहीये. उद्या मानेरे आणि हेडुटणे संघ आपल्याला 8:30 वाजता इथे रिपोर्टिंग करायचंय. उद्या 8 सामने या स्पर्धेत कव्हर करावे लागतील. तर सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होते. पंच मनोज गुप्ता सरांचा इशारा येतो आणि स्कोर लेगचे पंच गणेश बाविस्कर. खूप चांगली भूमिका पंचांची राहिली. पहिल्या चेंडूवरती कव्हरच्या दिशेने ऑफ ड्राईव्हचा खूप चांगला फटका नितेश पाटीलच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती हा पहिला चौकार. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय नितेश पाटील च्या बॅटमधून. अनिकेत गोलंदाजी मार्कवर. फटका चांगला आहे मात्र टायमिंग व्यवस्थित जुळला नाहीये आणि लॉंग ऑफला खूप चांगला झेल टिपलाय सौरभ म्हात्रेने आणि फलंदाज होईल नितेश पाटीलची खेळी होईल इथे समाप्त. अनिकेतला मिळणार आहे पहिलं यश. फलंदाज बाद. आम्ही आगरी आम्ही कोकणचं पडद्याच्या आतमध्ये काही प्रेक्षक बसले त्यांना विनंती आपण पडद्याच्या बाहेर बसायचे. तर नितेश बाद झालेत. केतन पाटील येतात तिसऱ्या क्रमांकावरती. पडद्याच्या आतमध्ये बघा प्रेक्षक बसलेत त्यांनी पडद्याच्या बाहेर बसायचे. आयोजक वारंवार सूचना करतायत मित्रांनो थोडं सहकार्य करा.
तुमचं सहकार्य खूप महत्वाचं आहे या स्पर्धेसाठी. तुम्हालाही दुखापत होऊ शकते जर क्षेत्ररक्षक जर वेगात धावाने आले, तुम्हाला दुखापत होऊ शकते. चौकाराचं उत्तर विकेटने दिलंय अनिकेत निगुकरने आणि सौरभ म्हात्रेने ज्या पद्धतीने आतापर्यंत या स्पर्धेत क्षेत्ररक्षण केलंय, उल्लेखनीय क्षेत्ररक्षण दाखवलंय सौरभ म्हात्रेने. अनिकेत राईट मोर द विकेट. इथे मात्र एज लागली होती, बॅटची कडा लागली होती, चेंडूने बाउन्स घेतला, डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. 52 धावांचं लक्ष आहे जर्मन निजेश संघासमोर. तिसऱ्या क्रमांकावरती केतन पाटील आलेत फलंदाजीसाठी. मागच्या मॅचचा हिरो पडले संघाच्या विरुद्ध खूप चांगल्या पद्धतीची त्याने गोलंदाजी केली होती आणि इथे 52 धावांचा पाठलाग करायचा असेल तर विशाल पवारला शेवटपर्यंत मैदानात थांबावं लागेल. अनिकेत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. दुसऱ्यांदा बीट केलंय केतनला. काय समीकरण तुम्ही पाहतात, पहिल्या चेंडूती चौकार, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर 2 चेंडू डॉट. अनिकेत निगुकरने 4 चेंडू 4 धावा खर्च केलेत. सजन म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बाबू भोईर उंबारली ज्येष्ठ नागरिक यांचा इथे सन्मान करायचंय. इथे फटका खूप चांगला आहे केतन पाटीलच्या बॅट मधून. हा पहिला धमाका फटकार. तर केतनला 2 चेंडू डॉट फेकले, त्यानंतर त्याने हा उत्तर दिला षटकार. धावसंख्या 10, 52 धावांचं लक्ष जर्मन निजे संघासमोर. इथे एज लागते आणि षटकाराचं विकेटने दिलंय अनिकेत निगुकरने. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथे संपलाय आणि पहिल्या षटकात 2 धक्के देत असताना 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज अनिकेत निगुकरने. आणि आता समीकरण आहे येणारे 18 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे ती जय हनुमान निजे संघाला. करण निगुकर येत आहेत. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक. 18 चेंडू आणि 42 धावा अजूनही बनवायच्या निजे टीमला. मागची मॅच ज्या 2 खेळाडूने फिनिश केली होती विशाल पवार आणि अजय पाटील, हेच समीकरण त्यांच्या समोर पुन्हा आलंय. आणि आता मॅच खूप महत्वाची आहे बाळू पाटील. इथून मॅच जिंकली तर कमीत कमी एक ट्रॉफी आणि कॅश प्राइजचा हकदार ठरू शकतो जर्मन निजे संघ. त्यामुळे मॅच दोन्ही संघांसाठी खूप महत्वाची आहे. इथून जर पराभूत झाले तर देसाई अध्यक्ष चषकाची वाट पाहावी लागेल 365 दिवस. करण गोलंदाजी मार्कवर. वेगवान चेंडू होता आणि वेगवान चेंडूला वेगवान उत्तर मिळालंय का क्षेत्ररक्षक जज करतायत केतन म्हात्रे. मात्र त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. विशाल पवारची भूमिका या मॅच मध्ये खूप महत्वाची असेल आणि त्याच्या बॅट मधून हा षटकार आलाय. धावा झाल्या 16. 52 धावांचं टार्गेट आहे. 17 चेंडू मध्ये 36 अजूनही करायचे आहेत. मॅच अजूनही बॅलन्स आहे. मॅच अजूनही 50-50 आहे. मॅच अजूनही दोन्ही संघांच्या बाजूला आहे. करणचे षटक खूप महत्वाचं असेल
इथून 15 ते 20 धावा आल्या तर या मॅच मध्ये पकड निर्माण करेल जय हनुमान निजेश संघ, आणि इथून एखाद 2 विकेट जर करणला मिळाल्या तर या मॅच मध्ये कमबॅक करेल गावदेवी खाडी संघ. करण गोलंदाजी मार्कवर, वेग त्याच्याकडे भरपूर आहे आणि षटकाराचं उत्तर विकेटने दिलंय करणने. विशाल पवारची विकेट या मॅच मध्ये खूप महत्वाची होती आणि विशाल मात्र तंबूच्या आश्रयाला परततोय. तर नवीन फलंदाज संदेश येत आहेत. 16 चेंडू 36 धावांची अजूनही गरज आहे निजेश संघाला आणि संदेशला चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. कारण विशाल पवार प्रत्येक मॅच तुम्हाला जिंकून देणार नाहीये. ज्या पद्धतीने त्यांनी पहिल्या मॅच मध्ये खेळ केला होता तो मात्र इथे तंबूच्या आश्रयाला परतलाय. कारण वेग भरपूर आहे करण या गोलंदाजाकडे, वेरिएशन चांगलं आहे आणि ज्या अचूक टप्प्यावर तो गोलंदाजी करतोय त्यामुळे यश मिळालं त्याला लगेच दुसऱ्या चेंडूवरती. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय शेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. केतन म्हात्रे तिथे खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण झाले केतन म्हात्रेचं आणि ऑन द स्टंप फेकी होते. एक धाव अजून ऍड होईल. धावसंख्या होती ती 17. 15 चेंडू 35 धावांची अजूनही गरज आहे. आतिश पवारचं शेवटचं षटक थोडस मागडे ठरले. 2 षटकात निजेश संघाने 37 धावा खर्च केलेत. केतनने 17 आणि आतिशने 20. त्याच धावा आता उरल्यात आणि त्या धावा कराव्या लागतील संदेश आणि अजय पाटीलला. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलं ते संदेश स्ट्राईक एंडला आलेत. खूप चांगली फलंदाजी संदेशने केली होती सोनारपाडा टीमच्या विरुद्ध. उद्या 8:30 वाजता बरोबर रिपोर्टिंग करायचं हेडुटणे आणि जय मसोबा मानेरे. गोलंदाजी मार्क सज्ज होते गोलंदाज करण. करण गोलंदाजी मार्कवर देसाई गाव एंड कडून फॉलो मध्ये नक्कीच व्यत्यय येते. 15 चेंडू 35 धावांचं समीकरण आहे. मॅच अजूनही संपली नाहीये. एखादा मोठा फटका आला या षटकात त्या मॅचला समीकरण थोडस बदलू शकतो. 2 षटकामध्ये 30 धावाही करू शकतो निजेश संघ. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 5 धावा तरी आल्या तरी या मॅच मध्ये चुरस निर्माण नक्कीच होईल. करण गोलंदाजी मार्कवर देसाई गाव एंड कडून संदेशसाठी फटका खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी. एकवीस धावा झाल्यात. 31 अजूनही बनवायच्या आहेत येणाऱ्या 14 बॉल मध्ये. 10 चेंडू मध्ये 21 बनवले आहेत. 14 चेंडू मध्ये 31 अजूनही करायचे आहेत. हे समीकरण या मॅचचं आहे. संदेशच्या बॅट मधून चौकार जरूर आलाय आणि आता करणला कमबॅक करावं लागेल. आणि षटकारानंतर कमबॅक केलं होतं. विशाल पवारला करणने बाद केलं होतं. चौदा चेंडू 31 धावांची गरज आहे. करण गोलंदाजी मार्कवर. वेग त्याच्याकडे भरपूर आहे. मात्र त्या वेगाला उत्तर दिले संदेशने. चेंडू 1 बाउंस सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. आता समीकरणे 1 बाउन्सचा इशारा नक्कीच केलाय
पंचांनी वॉर्निंग नक्कीच दिली करणला. 13 चेंडू आणि आता 27 धावा करायचे आहेत. अजय पाटील शेवटपर्यंत मैदानात राहिले. एक चांगला मॅच फिनिशर म्हणून ज्याला ओळखलं जातं निजे संघाचा, तो नॉन स्ट्राईक एंडला अजूनही मैदानाच्या आतमध्ये. करण गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र ब्लॉकॉलचा चेंडू होता, त्यालाही खोदून काढलंय. मात्र इथे मेल फक्त आणि फक्त सिंगल. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 2 षटकाके धावा झाल्यात त्या 26. 12 चेंडू मध्ये 26 बनवलेत. अजूनही 12 चेंडू मध्ये 26 करायचे आहेत. 13.00 सरासरीने. बारा चेंडू 26 धावांचे इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळते. जय हनुमान निजी टीम समोर 13.00 सरासरीने धावा करायचे आहेत. येणारं षटक विशाल मात्रेचं खूप महत्वाचं असेल या मॅच मध्ये. येणाऱ्या षटकात 5 ते 6 धावा आल्या दबाव निर्माण होऊ शकतो निजे संघावरती. येणाऱ्या षटकात 15 ते 16 धावा आल्या तर या मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण करेल जय हनुमान निजे संघ. त्यामुळे येणारं षटक या मॅचचं खूप महत्वाचं असेल. 12 चेंडू 26 धावांची गरज आहे आणि बघायचे अध्यक्ष चषक देसाई 2020 मध्ये दुसरा संघ कोणता ठरतोय टॉप 3 मध्ये. कालच्या दिवसात जय वागेश्वर देसाई आज संघ टॉप 3 मध्ये पोहोचलाय. उद्या 8 संघ या स्पर्धेत खेळत आहेत. आज 8 संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता आणि उरलेत ते फक्त 2 संघ खार्डी विरुद्ध नेजे. पहिला चेंडू ऑफस्टंप बाहेर. पंच मनोज गुप्ता सरांचा इशारा येतोय वाईट. 1 धाव ऍड होईल. धावा झाल्यात त्या 27. 12 चेंडू आणि 25 धावांची अजूनही गरज आहे. पहिल्या सत्रात खार्डी संघाचे 5 विकेट गेले होते. सामना बरोबर सुटल्यासोबत विकेट त्यानंतर टॉस पाहिला जाईल. 12 चेंडू 25 धावांचं इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई गाव खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी. रवी सुद्धा मात्रे, रवी अनंत मात्रे. इथे मात्र चेंडू एज लागते. अनिकेत सांगतात हा माझा झेल होता. मात्र 2 अनिकेत तिथे आले होते. एक अनिकेत निगुकर आणि एक अनिकेत अलीम फौजदार आणि झेल टिपलाय. संदेशची खेळी समाप्त. संतोष पाटील येतात मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू आणि आता 25 धावांची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे. 2 चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. अजय पाटील आणि संतोष पाटील. वकलंड ट्रॉफी मध्ये टॉप 3 मध्ये प्रवेश केला होता खार्डी संघाने आणि ते बघायचे आज देसाई अध्यक्ष चषक मध्ये टॉप 3 मध्ये प्रवेश करतोय का जय हनुमान निजे संघ ज्यांनी याच मैदानामध्ये आदर्श चषक स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक पटकावलाय तो संघ टॉप 3 मध्ये पोहोचतोय. येणारे 11 चेंडू आणि 25 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. यश मिळाले गोलंदाज विशाल म्हात्रेला. विशाल गोलंदाजी मार्कवर. तर पहिल्या चेंडूवरती फटका चांगला आहे मात्र टायमिंग व्यवस्थित जुळलं नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जज करतायत करण आणि फलंदाज संतोषची खेळी होईल ते समाप्त.
तर अजय पाटील येत आहेत, ज्युनियर आणि सिनियर दोन अजय पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दोन्ही संघाचे आता विकेट समान आहेत. 5-5 टॉस निजे संघाने जिंकलाय. 10 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. येणारे 10 चेंडू 25 धावांची गरज. विशालला यश मिळालंय. इथे मात्र अजय पाटीलच्या बॅट मधून हा धमाका, मिड विकेटच्या वरून येणारा हा सुपर डुपर षटकार. नऊ चेंडू 19 धावांची अजूनही गरज आहे. मॅच अजूनही संपली नाहीये. अशा अनेक मॅचेस अजय पाटीलने फिनिश केल्या आहेत. 2 अजय मैदानाच्या आतमध्ये. ज्युनियर अजय पाटीलच्या बॅटमधनं षटकार आलाय. सिनियर अजय पाटील 9 सेकंडला आहेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये 1 चेंडू 5 धावांची गरज असताना एक्स्ट्रा कव्हरेजच्या डोक्यावरनं षटकार ठोकला होता सिनियर अजयने. त्यामुळे ते 7व्या क्रमांकावरती फलंदाजीला आलेत. 9 चेंडू 19 धावांची गरज आहे. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. 5-5 टॉस निजे संघाने जिंकलाय. विकेट न गमावता 18 चालू शकतात. मात्र एखादा विकेट गेला तर धावा कंपल्सरी कराव्या लागतील निजे संघाला. विशाल गोलंदाजी मार्कवर. 9 चेंडू 19 धावांचं इक्वेशन. थोडस प्रेशर तुम्हाला पाहायला मिळतोय विशाल मात्रेवरती. ज्या पद्धतीने हा फटका त्यांनी ठोकला. एष्ट्यांच्या मागे तुम्ही एष्टरक्षक पाहतायत विजय अलीमकर, बड्डे बॉय. आणि आज जर टॉप 3 मध्ये खाडी संघ पोहोचला तर खूप मोठं गिफ्ट असेल विजय अलीमकर साठी. रवी अलीमकर आज नाहीये संघामध्ये. बाला निगुकर नाहीयेत. एक काळ आपण पाहिलं तर जिग्नू निगुकर यांनी गाजवला. नवनाथ फौजदार असतील, श्याम दातीलकर असे दिग्गज खेळाडू तुम्ही पाहिले. अजयच्या बॅट मधून हा दुसरा धमाका षटकार. आमचे दिसले गावाचे जय वागेश्वर क्रिकेट संघाचा. आमचे दिसले गावाचे जय वागेश्वर क्रिकेट संघाचा. धन्यवाद डीजे. षटकाराने समीकरण बदललंय. येणारे 8 चेंडूने आता 13 धावांची गरज. निजे संघाचा मॅच फिनिशर मैदानाच्या आतमध्ये अजय पाटील. आणि येणाऱ्या चेंडूवरती जर षटकार ठोकला तर सुभाष पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचे कॅश प्राइज असेल फलंदाज अजय पाटील साठी. 8 चेंडू 13 धावांची गरज. ज्युनियर अजय हेच सांगत असताना की मॅच अजूनही संपलेली, मॅच लगेच सुरू करायची आहे. मॅचचा एक रिदम असतो, त्या रिदम मध्ये मॅच होणं खूप गरजेचं आहे. आणि विशाल म्हात्रेवरती इथे हल्ला चढवलाय ज्युनियर अजयने. सिनियर अजय काहीतरी चर्चा करतायत. मग चर्चा तुम्हाला शॉर्ट अँड स्वीट घ्यायची आहे. जास्त वेळ तुम्ही चर्चा करू शकत नाहीये कारण आपल्याला वेळ कमी आहे. 8 चेंडू 13 धावांची गरज. येणारे 2 चेंडू विशालचे खूप महत्वाचे असतील. येणाऱ्या चेंडूवरती षटकार ठोकला तर सुभाष पाटील निजेगावचे उद्योजक यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल फलंदाज अजयला. अभिमन्यू पवार सुद्धा सामना एन्जॉय करतायत. मॅन फ्रॉम खिडकाली. चांगला चेंडू होता, चांगल्या पद्धतीने त्याला खेळून काढलाय. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न नाहीये. आणि आता समीकरण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय 7-12. ग्रामीण पट्ट्यामध्ये 7-12ला भरपूर महत्व आहे बाळू पाटील. इथे तेच इक्वेशन पाहायला मिळते. 7-12 7 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. पुन्हा एकदा सूचना करतोय 5-5 गडी बाद झालेत. खार्डीचे 5 गडी बाद झाले होते. निजे संघाचे सुद्धा 5 गडी बाद झालेत. टॉस का बॉस निजे संघ आहे. विशाल अखूट टप्प्याचा बॉल होता. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. इथे 2 धावा घ्यायला हव्या होत्या. चेंडू अटेम्प्ट केला होता अजयने. त्यामुळे इथे षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. आता समीकरण असेल येणारे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज.
विकेट न गमावता धावा चालू शकतात. मात्र एखादी विकेट जर गेली तर धावा कंपल्सरी कराव्या लागतील निजे टीमला. मॅच लगेच सुरू करायची आहे. आपल्याला वेळ कमी आहे. कालच्या दिवसात देसाई संघ टॉप 3 मध्ये पोहोचलाय आणि शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाज आतिश म्हात्रे. एक वेगवान गोलंदाज तेच तरार तुम्हाला पाहायला मिळेल. 6 चेंडू 11 धावांची गरज. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत 5-5. टॉस का बॉस. थोडंसं फास्ट खेळा बघा. आयोजक सूचना करतायत, पंचही सूचना करतायत तुम्हाला. खाडी संघ थोडं सहकार्य करा. काही नियम असतात ते तुम्हाला फॉलो करावे लागतात. एक मॅचचा रिदम असतो, त्या रिदम मध्ये मॅच होणं खूप गरजेचं असतं. जेव्हा जेव्हा टाइम वेस्ट होतो त्यावेळी नक्कीच फलंदाजावरती थोडंसं प्रेशर जाणवतो. ज्या तो लय मध्ये असतो ती लय त्याची बिघडली जाते. त्यामुळे कधी कधी काही संघ सामना थांबवतात बाळू. 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. विकेट न गमावता धावा चालू शकतात निजे संघ. देसाई अध्यक्ष चषकाच्या टॉप 3 मध्ये पोहोचेल का की त्यापासून त्यांना रोकेल गोलंदाज आतिश म्हात्रे. स्ट्राईक एंडला सिनियर अजय पाटील. इथे मात्र फटका खूप चांगला आहे कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत आणि इथे अजय पाटील काय करतायत सिनियर. 2 धावा इथे मिळाल्यात. एक धाव खूप महत्वाची आहे बाळू क्रिकेटमध्ये. इथे अजय पाटील सिनियर ज्युनियर बाद झाले असते जर करणने फेकी चांगली केली असती तर. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. 5 चेंडू आणि आता 9 धावांची गरज आहे. विकेट न गमावता 8 चालू शकतात. मात्र एखादी विकेट इथे खाडी संघाला जर मिळाली तर धावा कंपल्सरी कराव्या लागतील निजे टीमला. दोन्ही संघाचे प्रयत्न सुरू आहेत एका बाजूला धावा वाचवण्यासाठी. दोन्ही संघांना माहिती आहे इथून जर मॅच जिंकली तर आपण टॉप 3 मध्ये पोहोचू आणि एक गावात आपल्या ट्रॉफी घेऊन जाऊ. पुन्हा चेंडूला सन्मान दिलाय. शॉट कव्हरला खराब क्षेत्ररक्षण होतोय. इथे एकच धाव मिळेल. प्रेशर प्रेशर आणि फक्त प्रेशर तुम्हाला पाहायला मिळते या मॅच मध्ये. येणारे 4 चेंडू आणि आता 8 धावांची गरज आहे. विकेट न गमावता 7 चालू शकतात. आता मात्र प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे बाळू की टॉप 3 मध्ये कोणता संघ पोहोचेल. एका बाजूला तुम्ही पाहतायत निजेचे प्रेक्षक आहेत जे म्हणतात की आपण ही मॅच जिंकू. दुसऱ्या बाजूला प्रेक्षक खाडीचे आहेत ते नक्कीच म्हणत असतील की इथून 2 चेंडू अतिशने डॉट फेकले तर ही मॅच आपण जिंकून देसाई अध्यक्ष चषकाच्या टॉप 3 मध्ये पोहोचू. येणारे 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. इथून कोणताही संघ पराभव पत्कराला मान्य करत नाहीये. कारण दोन्ही संघांसाठी मॅच खूप महत्वाची आहे. कारण खूप चर्चेत राहिलेली स्पर्धा आहे देसाई अध्यक्ष चषक 2020 तिसरं पर्व. तेवढं चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाईच्या माध्यमातून. 4 चेंडू 8 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज आतिश. हा प्रेशर असतो ज्यावेळी चांगला फलंदाज तुमच्या समोर असतो त्यावेळी गोलंदाजावर सुद्धा थोडासा प्रेशर तुम्हाला पाहायला मिळतं. आणि क्रिकेट या खेळामध्ये बाळू विजय तुम्हाला सहजा मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागते, भरपूर परिश्रम करावा लागतं आणि तो परिश्रम सुरू आहे अजय पाटील सिनियर आणि ज्युनियरच्या माध्यमातून. 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. थोडस स्पीडअप करा. सामन्याचा एक रिदम असतो त्या रिदम मध्ये मॅच होणं खूप गरजेचं आहे. सकाळपासून काय घडलंय हे दोन्ही संघाला विसरून जावं लागेल आणि येणारे 4 चेंडू चांगले फेकावे लागतील. बघा आयोजक सूचना करतात मॅच सुरू करायची आहे. 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. एका बाजूला जयनमान निजे तर दुसऱ्या बाजूला गावदेवीचा आशीर्वाद घेऊन खायडी संघ आहे. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. इथे एकच धाव मिळेल. 3 चेंडू 7 धावांची गरज आहे. पुन्हा सूचना करतोय दोन्ही संघाचे विकेट समान आहेत 5-5. टॉस का बॉस निजे संघ आहे त्यामुळे एक षटकाराने काम चालू शकतो बाळू. आणि असा षटकार स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये ठोकलाय सिनियर अजय पाटीलने.
त्याच्यामध्ये क्षमता आहे, मात्र ती सिद्ध करावी लागेल. नक्कीच नितीन, आता दोन्ही संघाचे पाठीराखे देवाची धावना करत असतील. कोणत्या संघाची प्रार्थना आता स्वीकारली जाते नितीन? नाही, नक्कीच बाळू, इथे जे काय करायचंय ते तुम्हाला करायचंय. जर तुमच्यामध्ये क्षमता असेल तर तुम्ही मॅच जिंकू शकता. 3 चेंडू 7 धावांची गरज. इथे फटका चांगला आहे अजय पाटीलच्या बॅट मधून, मात्र टायमिंग जुळलं नाहीये आणि आता 6वा धक्का लागला अजय पाटीलच्या स्वरूपात निजे संघाला. आणि आता 2 चेंडू 7 धावा कंपल्सरी कराव्या लागतील जय हनुमान निजे टीमला. वाकलन ट्रॉफी मध्ये सुद्धा टॉप 3 मध्ये प्रवेश केला होता गावदेवी खार्डी संघाने. मनोहर पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतायत. एक जबरदस्त क्रिकेट प्रेमी, क्रिकेटचं ज्यांचं नेहमी सपोर्ट असतो. विकास स्ट्राइक एंडला आहेत. कोणी मैदानात यायचं नाहीये, लक्षात घ्या. लाईव्ह टेलिकास्ट आहेत. समर्थकांना विनंती असेल 1 चेंडू 7 धावांची गरज. आणि इथे मात्र विकासच्या बॅट मधून झकास षटकार आलाय का? आणि सौरभ मात्रेने सुरेख झेल टिपलाय आणि टॉप 3 मध्ये पोहोचलाय तो गावदेवी खाडी संघ. जरा त्या प्रेक्षकाला थोडस बाहेर नाही, आपण सहकार्य करा. तर टायगरचे प्रेक्षक आहेत, प्रेक्षका विनंती असेल थोडं सहकार्य करा मित्रा. लाईव्ह टेलिकास्ट आहे. ठरलाय तो वन मॅन आर्मी सूरज पोजार, ज्याने 31 धावांची खेळी साकारली. दिनेश हिरामन पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज आणि शशी यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या व्यासपीठावरती